आणि पुण्यातील सनातनचा साधक सारंग अकोलकर याच्या घरी सीबीआयने छापेमारी केली आहे। अकोलकरच्या घराबाहेरून सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी मंदार गोंजारीने। सीबीआयने सारंग अकोलकर या सनातन संस्थेच्या 2009 पासून फरार असलेल्या साधकाच्या पुण्यातील घरी धाड टाकली आणि तपास केला। पुण्याच्या अप्पा बळवंत चौकातील चिंतामणी अपार्टमेंटमधील 6व्या मजल्यावरील सारंग अकोलकरचं हे घर गेल्या काही दिवसांपासून बंद आहे, परंतु सीबीआयचे अधिकारी आज या ठिकाणी आले आणि त्यांनी हे कुलूप उघडून आतमध्ये जाऊन तपास केला। परंतु सारंग अकोलकर या ठिकाणी नाही किंवा त्याचं कुटुंबही या ठिकाणी नाही। खरं तर सारंग अकोलकर 2009 पासून फरारी आहे। सनातनच्या साधकांकडून 2009 मध्ये गोव्यातील मडगाव या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचे प्रयत्न करण्यात आले। 5 ठिकाणी बॉम्ब प्लांट करण्यात आले, त्यापैकी एक बॉम्ब प्लांट करताना सनातनच्या साधकांचा त्यामध्ये अंत झाला। 2 साधक त्यामध्ये मृत्युमुखी पडले, एक होता मलगोंडा पाटील आणि दुसरा योगेश नाईक। तेव्हापासून सनातनचे 4 साधक फरार आहेत। त्या प्रकरणामध्ये एनआयएने गुन्हा दाखल केला, चार्जशीट देखील दाखल केलं। एकूण 11 सनातनच्या साधकांवरती चार्जशीट होतं, त्यापैकी 6 साधकांची निर्दोष मुक्तता झाली, परंतु 4 साधक सनातनचे तेव्हापासून फरार आहेत। त्यापैकी एक आहे सारंग अकोलकर, दुसरा आहे जयप्रकाश उर्फ अण्णा, तिसरा आहे प्रवीण लिमकर आणि चौथा आहे रुद्रगौडा पाटील। आणि या 4 जणांवरतीच डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा संशय आहे। त्यांच्यावरतीच तपास यंत्रणांनी त्यांचा सारा रोख केंद्रित केलाय। परंतु प्रश्न हा आहे की सनातनच्या या साधकांवरती वारंवार तपास यंत्रणा त्यांचा रोख केंद्रित करत असताना सनातनचे आश्रम मात्र या तपास यंत्रणांच्या रडारपासून दूर का? हाच सवाल न्यायालयाने देखील उपस्थित केलेला होता, जेव्हा कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात समीर गायकवाड याला अटक करण्यात आली। न्यायालयाने प्रश्न विचारला होता की तुम्ही जर समीर गायकवाडला अटक करत आहात तर समीर गायकवाड ज्या संस्थेचा आहे त्या संस्थेमध्ये जाऊन तुम्ही तपास का करत नाही? इथंही तोच प्रश्न उपस्थित होतोय। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।